नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी यामधील पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 त्यातील अ दिला आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? याचं उत्तर आहे या प्रकारे. स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे. यासाठी त्यांनी मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे. चांगली शिक्षिका घडण्यासाठी व स्त्रियांना उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ प्रश्न दिला आहे, पंडिता रमाबाईंनी स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? याचं उत्तर आहे या प्रकारे. पंडिता रमाबाई असे म्हणाल्या की, मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी घेतले आहे. या पंडिता रमाबाईंच्या उद्गारातून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ई दिला आहे, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? याचं उत्तर आहे या प्रकारे. प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा स्वतः तयार केला. स्वतः डोक्यांवर विटांचे घमेले वाहून बांधकामाला मदत केली. कष्टाचे कुठलेही काम करताना कमीपणा मानला नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलींना श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला. या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 पुढील चौकटी पूर्ण करा. त्यातील अ दिला आहे, पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. त्याचं उत्तर आहे बिपिन बिहारी मेधावी. दुसरं आहे, त्यांच्या मुलीचं नाव मनोरमा. तिसरं, अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी ब्रेल लिपी. पुढचं, सहस्र कार्यातील कर्मयोगिनी. याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. याचं उत्तर आहे या प्रकारे. पंडिता रमाबाईंनी सुरू केलेले लहान उद्योग. पहिला उद्योग आहे केळीच्या सोपट्यांपासून टोपल्या बनवणे. दुसरं, वाखाच्या दोऱ्या वणणे. तिसरं, वेताच्या खुर्च्या विणणे. चौथं, लेस, स्वेटर, मोजे विणणे. पुढचं, गाई बैलांचे खिल्लार पोसणे. पुढचं, शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे. पुढचा उद्योग आहे म्हशींचा गोठा बांधून दूब दुभते साठवणे. पुढचा उद्योग कुक्कुट पालन करणे. पुढचा उद्योग सांडपाणी व मौल्यवान खत निर्माण करणे. पुढे भांड्यावर नाव घालणे, कलही करणे. पुढचा उद्योग हातमागावर कापड सतरंजा विणणे. पुढचा उद्योग आहे घाण्यावर तेल काढणे. पुढचा उद्योग छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडून पुस्तक बांधणे. पुढचा उद्योग आहे दवाखाना चालवणे आणि शेवटचा उद्योग आहे धोबिका करणे. अशा प्रकारचे वेगवेगळे उद्योग त्यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. या ठिकाणी या पाठामध्ये रमाबाईंसाठी आलेली विशेषणे या प्रकारे आहे. पहिलं विशेषण आहे पंडिता. दुसरं विशेषण आहे कर्मयोगिनी. तिसरं विशेषण आहे सच्शील. पुढचं विशेषण आहे साध्वी आणि पुढचं विशेषण आहे सूर्यकन्या. पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी. त्यातील अ दिला आहे, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ, गारवा या शब्दात लपलेले शब्द आहेत गार, रवा, वार, गावा, वागा. आता याच प्रकारे आराखडा या शब्दांमध्ये लपलेले शब्द आपल्याला शोधायचे आहे. बघा, राख, राडा, खरा, खडा आणि खराडा. दुसरा शब्द आहे सुधारक. यामध्ये लपलेले शब्द आहे सुधा, सूर, सुकर, धार, धाक आणि कर. या प्रकारे हे शब्द आहे. पुढे बघणार आहोत.
आ दिलेला आहे असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर र आहे, त्यांची यादी करा. उदाहरणार्थ या ठिकाणी काही शब्द दिले आहे. करंजी, चौरंग, कारंजे. पुढे शब्द आहेत श्रीरंग, सुरंगी, मुरंबा, कुरंग, तरंग, नारंगी, पारंबी, फिरंगी, बेरंग, हेरम, सारंगी, परंतु इत्यादी. या प्रकारचे हे शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे या प्रकार. पुढे दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. बघा या ठिकाणी खजूर आणि पहिला शब्द बदलून आपल्याला कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवायचा आहे कामगार. शब्द बनला मजूर. बघा आता पुस्तक, या ठिकाणी कंसामध्ये शब्द दिलेला आहे डोके. आता पुस्तकचा पहिला शब्द आपल्याला बदलवायचा आहे आणि त्यापासून शब्द बनला मस्तक. दुसरं समता, कंसात शब्द आहे माया. आता समता शब्दामधील पहिला शब्द आपल्याला बदलवायचा आहे, शब्द बनला ममता. तिसरा शब्द आहे घागर आणि कंसातला शब्द आहे समुद्र. आता समुद्राच्या अर्थाचा शब्द आपल्याला लिहायचा आहे, त्यासाठी घागरमधील पहिला शब्द घा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याऐवजी दुसरा शब्द टाकायचा आहे, शब्द बनला सागर. चौथा शब्द आहे कडक, कंसातला शब्द आहे रस्ता. आता या ठिकाणी रस्त्यासाठी असलेला समान अर्थाचा शब्द आपल्याला लिहायचा आहे, यासाठी कडक शब्दामधील क शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे आणि शब्द बनणार आहे या प्रकारे सडक. पुढचं पाचवा शब्द आहे गाजर आणि कंसामध्ये आहे पाळीव प्राणी. या ठिकाणी शब्द बनला मांजर. पुढचा शब्द आहे प्रवास, कंसातला शब्द आहे घर. घर या अर्थाचा आपल्याला शब्द शोधायचा आहे आणि त्यासाठी प्रवासमधील प्र शब्द आपल्याला वगळून टाकायचा आहे, शब्द बनला निवास. पुढचा प्रश्न बघणार आहोत. हे शब्द असेच लिहा. बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे, हे शब्द आपल्याला बघून असेचे असे लिहायचे आहे. शब्द आहे संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, परांगमुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य. हे शब्द आपल्याला बघून असेचे असे लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. बघा आता या ठिकाणी या प्रकारे या चौकटी दिलेल्या आहे, या चौकटीमधल्या म्हणी आपल्याला शोधायच्या आहे आणि त्या लिहायच्या आहे. बघा या प्रकारे त्या म्हणी आहे. पहिली म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आणि या ठिकाणी दुसऱ्या चौकटीत लपलेली म्हण आहे एक ना धड भाराभार चिंध्या. पुढचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी सुद्धा पहिल्या चौकटीसाठी म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. दुसरी चौकट आहे त्यासाठी म्हण आहे या प्रकारे चोर सोडून संन्यासाला फाशी. पुढचा प्रश्न बघणार आहोत. याच ठिकाणी सुद्धा एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये लपलेली म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. पुढचा प्रश्न आहे शोध घेऊया. महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा. बघा या प्रकारे आपण ही माहिती मिळवू शकतो. याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो. पहिली महिला आहेत डॉक्टर मंदाकिनी आपटे. बघा या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेविका असून त्या आनंदवन चंद्रपूर येथील लोक बिरादरी प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मंदाताई यांनी आपले पती प्रकाश आमटे यांच्यासोबत लोकसेवेचे निस्वार्थ कार्य केले आहे. या पती पत्नींना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुसरी व्यक्ती आहे सिंधुताई सपकाळ. अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. पुढचं बघणार आहोत. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. बघा आता या ठिकाणी ही मुद्दे दिलेले आहे, ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला परिच्छेद तयार करायचा आहे. बघा मुद्दे या प्रकारचे आहेत. सकाळची वेळ, बाबांसोबरोबर फिरायला, झाडांवर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, शुद्ध हवा, आल्हाददायक वातावरण,
बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे. या प्रकारे आपण परिच्छेद तयार करू शकतो. त्याला आपण नाव दिलेलं आहे प्रसन्न सकाळ. या प्रकारे आपण परिच्छेद लिहू शकतो. सकाळची वेळ होती. मे महिन्याची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती. मी सकाळीच बाबांबरोबर फिरायला निघालो. आमच्या परिसरात अनेक हिरवीगार झाडे आहेत. त्यावर पाखरांचे थवे बसलेले आम्हाला दिसले. पक्ष्यांचा तो गोड किलबिलाट ऐकून खूप प्रसन्न वाटत होते. सकाळच्या वेळची शुद्ध ताजी हवा आमचा उत्साह वाढवत होती. झाडे वेली रंगीबेरंगी फुलांनी सजलेली होती. त्यामुळे वातावरण अतिशय आल्हाददायक झाले होते. मी आणि बाबा निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत घराकडे परतलो. सकाळच्या त्या प्रसन्नतेमुळे मला संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटले. अशा प्रकारे आपण हा परिच्छेद लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययाचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. बघा आता या ठिकाणी या चौकटीमध्ये काही उभयान्वयी अव्यये दिलेली आहेत आणि ती उभयान्वयी आपल्याला योग्य ठिकाणी वापरायची आहेत. पहिलं वाक्य आहे, मंगल खंजिरी टिंबटिंब टाळ छान वाजवते. बघा या प्रकारे मंगल खंजिरी आणि टाळ छान वाजवते. दुसरं, काका आला टिंबटिंब काकी आली नाही. त्याचं उत्तर आहे काका आला परंतु काकी आली नाही. तिसरं, कुंदाचा पाय मुरगळला टिंबटिंब ती शाळेत येऊ शकली नाही. याचं उत्तर या प्रकारे, कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही. पुढचं, मला बूट टिंबटिंब चप्पल खरेदी करायची आहे. याचं उत्तर या प्रकारे, मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. पुढचं, धोधो पाऊस पडत होता टिंबटिंब मुले पटांगणावर खेळत होती. याचं उत्तर या प्रकारे, धोधो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती. पुढचं, तुझी तयारी असो टिंबटिंब नसो तुला गावी जावेच लागेल. याचं उत्तर या प्रकारे, तुझी तयारी असो वा नसो तुला गावी जावेच लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी या रिकाम्या जागा आपण पूर्ण केलेल्या आहे आणि उभयान्वयी अव्ययांचा त्या ठिकाणी योग्य वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात कंसातील योग्य केवल प्रयोगी अव्यय घाला. बघा आता पहिलं, टिंबटिंब काय दशा झाली त्याची. अरे रे, काय दशा झाली त्याची. पहिला केवल प्रयोगी अव्यय आहे अरे रे. दुसरं, टिंबटिंब एक अक्षरही बोलू नकोस. चुप, एक अक्षरही बोलू नकोस. तिसरं, टिंबटिंब मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. याचं उत्तर आहे शी, मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. आणि शेवटचं आहे, टिंबटिंब केवढा मोठा अजगर. या ठिकाणी अबब, केवढा मोठा अजगर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कंसामध्ये दिलेले जे केवल प्रयोगी अव्यय होते ते या ठिकाणी या रिकाम्या जागांमध्ये योग्य ठिकाणी भरलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण पंडिता रमाबाई यांच्या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.